ब्रॉट टू यू बाय विगार्ड। खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे, त्यामुळे अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक वाढलेली आहे। सोबतच तुरीच्या दरांमध्ये जे आहे ते किंचित अशी वाढ झालेली आहे। मागील 15 दिवसात जर आपण पाहिलं तर तुरीच्या दरांमध्ये 500 ते 800 रुपयांपर्यंत प्रति क्विंटल अशी वाढ झालेली आहे। आज जर आपण अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर पाहिलं तर चांगल्या दर्जाच्या तुरीला जे आहे ते 12,300 ते 12,500 रुपयांपर्यंत दर मिळालेले आहेत। एकीकडे दर मिळत असले तरी मात्र शेतकऱ्यांना फार त्याचा फायदा होत नाही, कारण भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। उत्पन्नात जी आहे ती मोठी घट झालेली आहे। तुरीच्या उत्पादनात घट झालेली आहे। अवकाळी पाऊस असेल किंवा मग दवाळ तूर पिकांवर गेलो होतं, त्यामुळे तुरीचं जे आहे ते मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं। त्यामुळे कशीबशी ज्या शेतकऱ्यांकडे तूर वाचलेली आहे, तूर पीक आलेलं ते तूर आता बाजारपेठेमध्ये जे आहे ते शेतकऱ्यांनी विकायला आणलेली आहेत। 11,000 11,500 पासून तर 12,500 पर्यंत सध्या उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। दर जो आहे तो अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला मिळतोय। जवळपास 4 ते 5,000 क्विंटलची आवक सध्या अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे आहे ते तुरीची आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या खरीप हंगाम तोंडावर आहे, त्यामुळे बाजार समितीमध्ये जे आहे ते शेतकरी मोठ्या प्रमाणावर आपला शेतमाल विक्रीसाठी आणत आहेत। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।